हॅलो अँड वेलकम टू ऑन द रोड्स. खास कार लव्हरसाठी घेऊन आलोय आम्ही आमचा खास शो. कोणत्या कंपनीने लॉन्च केली, कोणती नवी गाडी, काय आहे तिची स्पेशालिटी, काय आहे तिचा यूएसपी, या सगळ्याची इन्फॉर्मेशन पुढच्या अर्ध्या तासात आम्ही तुम्हाला देणार आहोत या खास शो मध्ये, ज्याचं नाव आहे झी 24 तास ऑन द रोड्स अ जिग्निशन शो. चला तर मग सुरू करूया आजची ही कार जर्नी. आजच्या शो मध्ये आपण पाहणार आहोत मर्सिडीजची AMG G63 परफेक्ट ऑफ रोड SUV कार. त्याचबरोबर गाडी चालवताना नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि जाणून घेणार आहोत प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं आमच्या एक्सपर्ट्स कडून. आकर्षक आणि लक्झरियस अशी मर्सिडीजची AMG G63 परफेक्ट ऑफ रोड SUV कार. चला तर पाहूयात या कारची आणखी काही खास वैशिष्ट्ये. G63 AMG हे गेले 40 वर्ष जगात नावाजलेलं मॉडेल आहे. मर्सिडीजकडून सर्वात महागडी SUV असं तिचं नाव आहे. प्रश्न काय माहिती आहे का, की हे वाहन जरी 40 वर्ष फारसं दिसण्यात फरक पडला नसला तरी इंटरनली टेक्निकली प्रचंड फरक पडलेला आहे. आणि तो फरक काय आहे हे बघायला मी आज तुमच्यासमोर उभा आहे. आणि हे जे पर्टिक्युलर वाहन तुम्हाला मी दाखवतोय याचं नाव काय माहिती आहे का, क्रेझी व्हर्जन ऑफ द G63. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्याला आपण मराठीत म्हणतो ना की जरा हटके किंवा जरा निराळं, तसं हे निराळं वाहन आहे. पण ते खरंच किती निराळं आहे ते बघायला मी इथे आलो. G63 AMG हे वाहन मर्सिडीज कंपनीकडून आलेलं सर्वात महाग SUV आहे असं म्हणायला हरकत नाही. SUV ह्या शब्दाला सर्व गोष्टींनी ही गाडी परिपूर्ण आहे का, आता मी तुम्हाला सांगतो. तुम्ही ड्रायव्हिंग पोझिशन बघा, अतिशय उत्तम कमांडिंग पोझिशन ज्याला आपण म्हणतो, की सर्व रस्त्याच्या साम्राज्याचा संपूर्ण तुम्हाला आढावा हातात आहे असं तुम्हाला वाटतं. इन्स्ट्रुमेंटेशन अतिशय उत्तम लेजिबल लक्झुरियस इन्स्ट्रुमेंटेशन आहे. सर्व गोष्टी यथायोग्य करेक्ट जागेला बसवलेल्या आहेत. सिटिंग पोझिशन, पुढच्या दोन्ही सीट्स अतिशय कम्फर्टेबल प्युअर लेदरमध्ये, ब्लॅक सीट्समध्ये हिरव्या रंगाचे टाके घालून शिवलेली अपहोल्स्ट्री आहे. अतिशय उत्तम दिसते. गाडीचाही रंग अतिशय अट्रॅक्टिव्ह हिरवा आहे आणि त्या हिरव्या रंगाला मॅचिंग डॅशबोर्डमधले स्टिचिंग धाग्याचा रंग आहे. म्हणजे काय डिटेलमध्ये ही गाडी बनवली हे तुमच्या लक्षात येईल. गाडीची पॉवर, ह्या गाडीला 5.5 लिटरचं जवळजवळ 5.6 हॉर्स पॉवरचं इंजिन लागलेलं आहे आणि जोडली आहे 7 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स. त्यामुळे झालं आहे काय माहिती आहे का, अतिशय अफलातून चालते. म्हणजे ॲक्सिलरेटरवर पाय ठेवायची खोटी. आणि हे इंजिन एखाद्या चवताळलेल्या सिंहासारखं अंगावर येतं असं म्हणायला हरकत नाही. प्रचंड पॉवर, आणि ही सर्व पॉवर 7 स्पीड गिअरबॉक्समधून रस्त्यावरती घातल्यामुळे आणि मॅन्युअल, ऑटोमॅटिक आणि स्पोर्ट्स मोड असे 3 त्याला मोड असल्यामुळे चालवायला अतिशय मजा येते. इन्फोटेनमेंट सिस्टीम, इंटरफेस सगळं व्यवस्थित हवं. आजकाल सर्व लक्झरी गाड्यांमध्ये हे गोष्ट असतेच. मग तुम्ही म्हणाल ह्या गाडीमध्ये निराळं काय आहे. निराळं काय आहे मी तुम्हाला सांगतो, की ज्याला आपण खराब रस्त्यावरची आणि चांगल्यावरची रस्त्यावरची ड्रायव्हॅबिलिटी म्हणतो, ती सर्व ड्रायव्हॅबिलिटी ह्या वाहनामध्ये 100% तंतोतंत तुम्हाला मिळू शकते. बाकीच्या गोष्टी एअर कंडिशनिंग आणि एअरबॅग्स आणि हे सगळंच आता स्टँडर्ड झालं. पण G63 AMG हे वाहन तसं बघितलं तर रस्त्यावरती येऊन आज 40 वर्ष झाली. त्याला ते G वॅगन म्हणत असत. पण 2012 साली ह्या लोकांनी हे V8 5.5 लिटरचं ट्विन टर्बो इंजिन इंट्रोड्यूस केलं. आज त्याला 3 वर्ष होऊन गेली. म्हणजे आधीच्या मॉडेलच्या मानाने हे मॉडेल फारसं निराळं आहे असं मला वाटत नाही. चालतंय तेही अफलातून चालत होतं 2012 साली, आणि हेही अफलातून चालतंय आज 2015 साली. किमतीमध्ये मात्र प्रचंड फरक पडलेला आहे.
या वाहनाची किंमत एक शोरूम 2,20,00,000 रुपये असल्यामुळे घरी यायस्तवर इन्शुरन्स आणि टॅक्स भरल्यानंतर तिची किंमत किती होणार? 2,65 2,70च्या आसपास जाऊ शकतं. ह्याचा अर्थ तुम्ही म्हणाल की हे वाहन ह्या किमतीला घ्यावं का? एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये रॉ पॉवर म्हणतो, ती जर तुम्हाला हवी असेल ना तर अशा वाहनाला पर्याय नाही. पण हीच पॉवर असलेलं मर्सिडीजचं आणखीन एक वाहन बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि त्या वाहनाचं नाव आहे GLE 63 AMG. ह्याच्यापेक्षा जास्त कम्फर्टेबल, ह्याच्यापेक्षा जास्त ज्याला युटिलिटी व्हॅल्यू आहे फॅमिली करता असं मी म्हणू शकतो. ऑफरोडिंग ॲबिलिटी ह्याच्यापेक्षा थोडीशी कमी असेल, पण भारतीय रस्त्यावरती चालवायला अयोग्य आहे असं मला वाटत नाही. खूपच छान वाहन आहे GLE 63 आणि हे पण तितकंच चांगलं आहे. पण शेवटी काय माहिती आहे का, किमतीचा फरक होऊ शकतो. GLE 63 AMG तुम्हाला ह्या वाहनापेक्षा 50-1 लाख रुपये कमीमध्ये मिळू शकतं. कुठलं वाहन घ्यायचं आहे ही तुमची पर्सनल गोष्ट झाली. पण एवढी गोष्ट नक्की की एखाद्या माणसाला जर अतिशय ज्याला आम्ही रॉ पॉवर म्हणतो ती हवी असेल तर हे वाहन तुम्हाला ती मजा तंतोतंत देऊ शकतं. ह्याच्यामध्ये काडी मात्र शंका नाही. बाकीच्या गोष्टी जर तुम्ही म्हणाल की सामान ठेवायला पुरेशी जागा आहे का? आहे. सनरूफ आहे का? आहे. सर्व गोष्टी ज्या लागू शकतात लक्झरी गाडीमध्ये त्या सर्व या गाडीमध्ये लागलेल्या आहेत. शेवटी प्रश्न उरतो की मेकॅनिकली हे वाहन कसं आहे. मला जर विचाराल ना तर मी मागे सुद्धा AMGची एखादी गाडी इव्हॅल्युएट करताना तुम्हाला म्हणालो होतो की हे भूत आहे का रॉकेट आहे. तसं हे एक प्रकारचं हे लोकातलं रस्त्यावरती चालणारं ऑफरोड चालणारं रॉकेट आहे असं म्हणायला हरकत नाही. गाडी अतिशय अप्रतिम आहे. तुम्हाला भावते आहे का हा तुमचा प्रश्न. मर्सिडीजनी बनवलेल्या वाहनाबद्दल टेक्निकली कॉमेंट करणं ही चुकीची गोष्ट आहे, कारण ते नेहमीच वाहनं अप्रतिम बनवतात आणि हे G63 AMG वाहन टेक्निकली अप्रतिमच आहे. पण आज प्रश्न काय माहिती आहे का, बाजारामध्ये या किमतीच्या आसपास मिळणारे SUV किती आहेत? प्रचंड. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मर्सिडीजकडूनच GLE 63 AMG हे 20-25 लाख रुपये कमीमध्ये मिळते. मग ही गाडी कशाला घ्यायची? का घ्यायची मी सांगतो. ज्याला आपण लाईफस्टाईल स्टेटमेंट म्हणतो ना ते ह्याच्यामध्ये तुमची सुप्त इच्छा पूर्ण होणार. म्हणजे तुम्ही आलात, तुम्ही गेलात, हे सगळं लोकांना कळणार. आणि एक गोष्ट महत्त्वाची की ज्या रंगांमध्ये ही गाडी मिळते आता, हा हिरवा रंग किंवा पिवळा रंग किंवा शेंद्री रंग लगेच उठून दिसणार. थोडक्यात म्हणजे काय की तुम्हाला आलं गेलेलं लोकांनी बघावं असं जर वाटत असेल तर हे वाहन घ्यायला हरकत नाही. तुम्ही म्हणाल एवढे पैसे द्यायचे का? एक गोष्ट लक्षात घ्या की एवढे पैसे देऊन जर स्पोर्ट्स कार घेतलीत ना तर फक्त डांबरी रस्त्यावरतीच हाणायची, ऑफरोड चालवायची, मुभा नाही. हे वाहन तुम्ही घ्या, डांबरी रस्त्यावर पण पळवायचं, दगड्या गोट्यातनं पण टेकड्यातनं नदीतून कुठून नाही घालायची. थोडक्यात म्हणजे ऑफरोड चालवायला स्पोर्ट्स कार हवी असेल की जिच्यातून जाताना लोक तुमच्याकडे वळून बघणार, हे वाहन घ्या. तुम्ही म्हणाल पैसे, मागाशीच बोललो आहे 2,17,00,000 रुपये एक शोरूम द्यायचे. पैसे असतील ते घ्यायला हरकत नाही. गाडी चालवताना नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयी सांगतात आमचे एक्सपर्ट दिलीप देसाई. नमस्कार. मी आज तुम्हाला दाखवणार आहे की गाडी चालवताना ड्रायव्हिंग सीटमध्ये परफेक्ट कसं बसावं. त्याच्यात 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की स्टिअरिंग व्हीलच्या समोर तुम्ही बसल्यानंतर तुमच्या आणि स्टिअरिंग व्हीलमध्ये निदान 1 फुटाचं अंतर पाहिजे. हे 1 फुटाचं अंतर मेंटेन करण्याकरता तुमची सिटिंग पोझिशन म्हणजे सीट ॲडजस्टमेंट महत्त्वाची आहे. त्याच वेळेस स्टिअरिंग कॉलम जर ॲडजस्टेबल असेल
वर खाली होणार असेल तर तो करेक्ट ॲडजस्ट करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. पुढची गोष्ट, तुम्ही बसल्यानंतर क्लच पेडल तुम्हाला कसं दाबता येते. क्लच संपूर्ण दाबल्यानंतर पाय लांब झाला पाहिजे, अगदी सरळ नको, पण कंप्लीट त्याला प्रेशर तुम्हाला देता यायला पाहिजे, म्हणजे क्लच आणि ब्रेक दोन्हीची ॲक्शन तुम्हाला व्यवस्थित करता येईल. स्टिअरिंगपासून 1 फूट का लांब राहायचं. ॲक्सिडेंट झाल्यानंतर स्टिअरिंग कॉलम फुटवर शिफ्ट होऊ शकतो, तर तुम्ही लांब पाहिजे. बेल्ट लावलेलं आहे हे मला मान्य आहे, पण स्टिअरिंग कॉलमपासून लांब बसलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जर गाडीला एअरबॅग्स असतील तर ते एअरबॅग उघडण्याकरता सुद्धा जागा ठेवावी लागते, नाहीतर ती एअरबॅग उघडताना जेव्हा ती हवा भरली जाते, त्याच्यात गॅस भरला जातो, तेव्हा तुम्हाला इंजुरी होऊ शकते. स्टिअरिंग कॉलमपासून लांब बसणे, सीट आणि कॉलम असा ॲडजस्ट करणे की माझी सिटिंग पोझिशन कम्फर्टेबल आहे. दोन्ही हात स्टिअरिंगवर 10 o'clock आणि 2 o'clock अशा पोझिशनमध्ये पाहिजेत की जेणेकरून तुमच्या ह्या हाताच्या कोपराचा अँगल 160 अंशाच्या आसपास पाहिजे. तो 180 असा नको, त्यांनी गाडीची स्टिअरिंग वळवताना रिस्ट्रिक्शन येऊ शकतं. जेव्हा तो 160 असतो तेव्हा व्यवस्थित ॲक्शन तुमची हाताची एमर्जन्सीमध्ये होऊ शकते. आणि एक गोष्ट, मेडिकली असं प्रूव्ह केलेलं आहे की हा अँगल साधारण 160 अंशापाशी जर असेल तर ते अतिशय सुखावं, हाताला, खांद्याला, स्पाईनला सगळ्याला असू शकतं. ही गोष्ट तितकीच खरी की सिटिंग पोझिशनमध्ये गेल्यानंतर बॅकरेस्ट कशी ॲडजस्ट केलेली आहे, पाठ नीट सगळीकडे टेकते की नाही, मानेला स्ट्रेन होतो आहे का, मांड्या टेकल्यात की नाही खाली. हां, ही गोष्ट खरी आहे की सीटच्या डिझाईनवर पण ते अवलंबून आहे, पण आजकाल बऱ्याचशा गाड्यांमध्ये सीट ॲडजस्टमेंट उत्तमच असते, तर हे तुम्ही ॲडजस्ट करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. करेक्ट बसणे, स्टिअरिंग फुटवर लांब बसणे, हात 10 o'clock 2 o'clock पाहिजेत, पाठ नीट टेकलेली पाहिजे, क्लच संपूर्ण रित्या दाबला गेला पाहिजे. आणि हे झाल्यानंतर काय एक गोष्ट नक्कीच आपोआप होते की आजूबाजूचे जे सगळे कंट्रोल आहेत ना, त्या कंट्रोलकडे तुमचा हात खूपच इझिली पोचू शकतो. काही गाड्यांचं डिझाईन असं असतं की एखादी गोष्ट जशी असायला पाहिजे तशी नसते, पण ते मग कॉम्प्रोमाइज झालं. पण तुम्ही जर परफेक्ट गाडीमध्ये बसायची पोझिशन एकदा फायनलाइज केलीत ना, की बाकीच्या गोष्टी करणं आणि चालवणं अतिशय सुकर होतं, असा आमचा अनुभव आहे. आता वेळ झाली प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याची, आणि त्यासाठी जाऊयात आमचे एक्सपर्ट दिलीप देसाई यांच्याकडे. उमेश घुमे बेळगावहून आपल्याला प्रश्न विचारतायत. त्यांना ट्विन पिकअप कॅब गाडीबद्दल खूप आकर्षण आहे, मात्र महाराष्ट्रात त्या गाड्यांच्या रजिस्ट्रेशनचा प्रॉब्लेम आहे, याबद्दल काय करावं. खरं सांगू का, ट्विन कॅब पिकअप हे लाईफस्टाईल वाहन आहे. ज्याला आउटडोअरची हाऊस आहे किंवा जेव्हा शनिवार रविवार फॅमिली घेऊन बाहेर फिरायचं आहे, बरंच सामान न्यायचं आहे किंवा आणि काय काय करायचं आहे, किंवा घरातल्या मुलांना त्याला आम्ही मजा करवणे म्हणतो, ते ट्विन कॅब पिकअपसारखं वाहन नाही. दुःखाची गोष्ट अशी आहे की ट्विन कॅब वाहन भारतामध्ये प्रायव्हेट रजिस्ट्रेशन करतच नाहीत. पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणूनच रजिस्टर करतात. येलो नंबर प्लेट म्हणजे काय, टॅक्सेशनमध्ये फरक पडतो, पण येलो नंबर प्लेट असली तरीसुद्धा तुम्ही प्रायव्हेटली गाडी वापरू शकता, भाड्यानेच दिली पाहिजे असं नाही. बऱ्याच ठिकाणी म्हणजे इसूझू डीमॅक्स म्हणता, हे ट्विन कॅब अतिशय अप्रतिम वाहन आहे. म्हणजे तुम्ही आतमध्ये बसून जर चालवून बघितली तर कार चालवतं इतकं छान वाहन चालतं. पण तरीसुद्धा पिवळ्या नंबर प्लेटला आत्ता तरी पर्याय आहे असं मला वाटत नाही. तुम्हाला टॅक्स जास्त पडेल, पण पिवळ्या नंबर प्लेटवर घ्या वाहन, त्यासारखी मजा नाही. आणि ह्या दोन्ही वाहनामध्ये इसूझू डीमॅक्स महिंद्रा ट्विन कॅबपेक्षा नक्कीच सरस आहे. अनिता देशपांडे पुण्याहून आपल्याला विचारतायत. त्यांना 8 लाखापर्यंत डिझेल गाडी घ्यायची आहे, टाटा झेस्ट शिवाय पर्याय नाही का, असं त्यांनी विचारलंय. अगदी बरोबर. आजच्या मितीला मार्केटमध्ये सेडॅन गाडीमध्ये ह्या रेंजमध्ये म्हणजे साधारण 6 लाख रुपयापासून ते 8-9 लाखापर्यंत ऑटोमॅटिक डिझेल वाहन झेस्ट शिवाय अवेलेबल नाही. आणि टेक्निकली झेस्ट हे वाहन अतिशय उत्तम आहे. खरं सांगू का, गेले 6 महिने मी हे वाहन चालवतो आहे. अतिशय अप्रतिम चालतं, कुठेही नाव ठेवायला जागा नाही. फुल्ली टेस्टेड वाहन आहे, ऑटोमॅटेड मॅन्युअल ट्रान्समिशन. आणि हे वाहन तुम्ही मॅन्युअलीसुद्धा गिअर शिफ्ट करून वापरू शकता. प्लस त्याच्यामध्ये एक स्पोर्ट्स मोडसुद्धा आहे.
अफलातून वाहन चालतं. उत्तम फ्युएल ॲव्हरेज, उत्तम परफॉर्मन्स, कुठेच नाव ठेवायला जागा नाही. आणि जुना जे काय टाटाचं प्रकरण होतं ते सगळं विसरून जायचं. आजच्या मितीला टाटा प्रॉडक्ट्स आर आउटस्टँडिंग, एस्पेशली द झेस्ट, फॅन्टॅस्टिक. सतीश फडके नागपूरहून आपल्याला प्रश्न विचारतायत की ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आजकाल खूप कॉमन होत चाललंय, यामध्ये काही त्रुटी आहेत का? सतीशजी, खरं सांगू, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. AMT ट्रान्समिशन इज द ऑर्डर ऑफ द डे. प्रत्येकाला AMT पाहिजे. का माहिती आहे का? ट्रॅफिक इतका घाणेरडा झालेला आहे की एक एक सिग्नल 5-5 वेळा लाल आणि पिवळा होतो आणि जायला मिळत नाही. क्लच दाबून दाबून संध्याकाळी डावा पाय आहे की नाही अशी शंका येते. तेव्हा ऑटोमॅटेड मॅन्युअल ट्रान्समिशन ह्याला पर्याय नाही. आणि हे ट्रान्समिशन फुलप्रूफ आहे, अतिशय उत्तम चालतं. आणि एक फरक लक्षात घ्या की अतिशय आवाजवी किंमत नाही आहे. 5-50 हजार रुपये जास्त द्यावे लागतात, पण सुख जरूर घ्या. पीटर अल्वारिस गोवेहून आपल्याला प्रश्न विचारतायत, रेडियल टायर रिमोल्ड करावेत का? पीटरजी, रेडियल टायरची तुम्ही जर जडणघडण बघितलीत ना तर असं लक्षात येईल की त्याच्या ज्या साईड वॉल असतात त्या अतिशय पातळ आणि फ्लेक्सिबल असतात. त्यामुळेच तुम्हाला अतिशय उत्तम रोड होल्डिंग मिळतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही रिमोल्डिंग करताना तेव्हा ते रिमोल्डिंग आणि मोल्डमध्ये ठेवलेला बेसिक टायर ह्याची अलाइनमेंट जर परफेक्ट झाली नाही तर तो रिमोल्ड आउट ऑफ बॅलन्स होतो आणि त्यामुळे मग ती गाडी वेडीवाकडी चालते, संबंध बिहेवियर बदलून जातं. आणि मला जर विचाराल ना, ती नवीन टायर घ्यायला पर्याय नाही. पूर्वी जेव्हा क्रॉसप्लाय टायर होते तेव्हा रिमोल्डिंगला पर्याय होता. रेडियल टायरला रिमोल्डिंग करू नये, करतात, पण तुम्ही करू नका असं माझा ॲडवाईस आहे. सो मर्सिडीजची AMG G63 द परफेक्ट ऑफ रोड SUV कार तुम्हाला नक्कीच आवडली असेल. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूयात तुमच्या आवडत्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे झी 24 तास ऑन द रोड्स, अ झिग्निशन शो. मात्र त्यापूर्वी तुमच्या मनात तुमच्या कारबद्दल काही प्रश्न असतील तर ते आम्हाला जरूर कळवा. या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आमचे एक्सपर्ट्स करतील. तेव्हा आजच्या कार जर्नीला लावूया इथेच ब्रेक आणि भेटूयात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत बाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.